हाय मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला बनवून दाखवते पोह्यांचे कुरकुरे। हे बघा, बाजारचे खाण्यापेक्षा घरचे कधी पण चांगले, हेल्दी पण। ते बघा, मी पाणी घेतलंय। आपल्याला हे 4-5 पाण्यामध्ये धुवून घ्यायचे, कारण पोह्यांना खूप जुने पोहे असले तर त्यांना खूप घाण असते, तर 4-5 पाण्यात धुवून घ्यायचे। माझ्या मुलांना तर खूप आवडतात। मी अर्धा किलो पोह्यांचे केलेले। स्वच्छ धुवून घ्यायचे। हे बघा, आता आपण चाळणीमध्ये काढून घेऊया। जास्त उशीर ठेवायचे नाही, ते 5 मिनिटच ठेवायचे। हे बघा, मस्त खुले झालेले आहेत। आता आपण परातीमध्ये काढून घेऊया। छान असं मळून घ्यायचं। हे बघा, मी साहित्य टाकते। हे चिली फ्लेक्स आहे, ते टाकायचे। मी आता तुम्हाला काय काय टाकलंय ते दाखवते। ही माझ्याकडे मी सुकी कोथिंबीर घरची होती, ती बनवलेली, आणि आपली कस्तुरी मेथी ती थोडी घेतलेली आहे। चवीपुरतं मीठ। छान असं मिक्स करून घ्यायचं। मेथीचा एक वेगळा स्वाद लागतो आणि कोथिंबीरचा पण वेगळा स्वाद लागतो। सुकी घ्यायची, ओली नाही घ्यायची। छान असं मिक्स करून घ्यायचं। असं तल हाताने छान मळून घ्यायचं। माझे जरा जुने पोहे होते जास्त, तर त्याच्यामुळे ते जास्त मॅश नव्हते होत। मग थोडं थोडं मी पाणी घेऊन मॅश केलं। छान असं आपलं पीठ कसं मळतो तसं छान असं गोळा करून घ्यायचा। तुम्ही एकदा करून बघा। माझी मुलं तर आवडीने खातात। छान असं आपण सगळं एकदम मळून घेऊया। हे बघा, छान आपला गोळा तयार झालेला आहे। बघा, माझ्याकडे साचा आहे, मी 3 यांचे घेतले। छान असं एक गोळा मळून घ्यायचा। तुम्ही पण एकदा करून बघा ना, तुमच्या मुलांना खायला द्या। असे लांब लांब करून घ्यायच्या। सुकल्या का आपण त्याचे तुकडे करून घ्यायचे। हे बघा, करून झालेले आहेत। अर्धा किलोमध्ये 1 टेबल भरलेला आहे, भरपूर होता ते। हे बघा, मी जरासे तळून दाखवते तुम्हाला। तुम्ही अशा पण तळून देऊ शकता। तुम्हाला मसाले नसले घालायचे नंतर तरी चालतील, अशा पण खूप छान लागतात। पावसाळ्यात एक तोंडाला चव येण्यासाठी आपण चटपटा बनवूया। ते बघा, मसाले घेतलेले आहेत मी।
छान असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा लिंबू घेतलेलं आहे ना, पुदिन्याने सर्व केलं आहे. खूप छान लागतात. तुम्ही एकदा करून बघा ना, मुलांना पण करून द्या.